तर मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, मुंबई उपनगरात पावसाच्या हलक्या सरी, उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळालाय. तर वसई विरारकरांना आज पहाटेपासून झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहरासह ग्रामीण भागात आज सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक दिवसांपासून जाणवत असलेली उष्णता कमी झाली आहे. मुंबईत पहाटेपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे पाण्याखाली. सकाळी 7 ते 8 हा 1 तासच पाऊस झालाय. 1 तासाच्या मान्सूनपूर्व पावसात अंधेरी सबवे जाम झाला. मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे तुंबला. पावसाळ्यात नेमकं आता काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय. अंधेरी सबवेच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेनं उड्डाणपूल उभारण्याचा विचार केला होता. मात्र सल्लागाराच्या अहवालात उड्डाणपुलाला पर्याय सपशेल नापास ठरलाय. अंधेरी पूर्व पश्चिमला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला अंधेरी सबवे पण पावसाळा आला की हमखास किमान 20 ते 35 वेळा तुंबतो. मोगरा नाला या समस्येचं मूळ आहे. उगमस्थानापासून अंधेरी सबवेपर्यंत सुमारे 2.5 किलोमीटर अंतरात नाल्याला तब्बल 13 मीटरचा उतार आहे. त्यामुळे पावसाचं पाणी वेगानं सबवे परिसरात येतं. अंधेरी भुयारी मार्गासह दाऊदबाग आणि आझादनगर परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण होते. मात्र यावर्षी मान्सूनपूर्व पावसात अवघ्या काही वेळाचा पाऊस पडल्यानंतरही अंधेरी सबवे तुंबल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली आहे. आणि याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्यासोबत आहे. मनश्री, दरवर्षी आपण बातम्या करतो अंधेरी सबवे तुंबल्याचा. किती वर्ष आणखी आपण अशा बातम्या करायच्या? अगदी रास्त प्रश्न आहे तुझा की किती वर्ष आपण ह्या बातम्या करायच्या, कारण अंधेरी सबवेवरती उपाय शोधण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. अगदी यावर्षी सुद्धा तो उपाय शोधला जात होता. उड्डाणपुलाचा पर्याय अवलंबला जात होता. मात्र सल्लागारानं अहवाल दिला की या ठिकाणी उड्डाणपूल हा तयार होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा पर्याय सपशेल नापास श्रेणीमध्ये मुंबई महापालिकेने टाकलेला आहे. त्याच्यामुळे तेव्हाच हे निश्चित झालं होतं की पावसाळ्यात मुंबईमधला अंधेरी सबवे हा तुंबणार. मात्र इतक्या लवकर तो तुंबणार ही अपेक्षा खरं तर मुंबईकरांना नव्हती, कारण सकाळचे 9:15 वाजलेत. बातमी पावसाची आहे, मात्र माझ्या डोक्यावर सूर्य तळपतोय. सकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत फक्त 1 तास पाऊस झालेला आहे. तो सुद्धा मुंबईतल्या एकाच भागात म्हणजे पश्चिम उपनगरामध्ये झालेला आहे. ज्या ठिकाणी सध्या मी उभी आहे बघा, अजूनही रस्ते ओले असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. रस्त्यांवरती अगदी तुरळक प्रमाणात काही ठिकाणी पाणी साचलं, रस्ते ओले झाले. इतका हलका ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होता. मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असताना सुद्धा अंधेरी सबवेच्या परिसरात जो पाऊस झाला तो साधारणतः 9 मिलीमीटर इतका होता. 9 मिलीमीटर ही श्रेणी हलका ते मध्यम पावसाच्या श्रेणीमध्ये मानली जाते. मात्र इतका कमी पाऊस पडून सुद्धा अंधेरी सबवेमध्ये जर पाणी साचत असेल तर हा धोक्याचा इशारा आहे. ही धोक्याचीच घंटा आहे. कारण पावसाळ्यात मुंबईमध्ये मान्सूनमध्ये जो पाऊस बरसतो तो अर्थातच मुसळधार स्वरूपाचा असतो. तो साधारणतः अनेकदा 100 mm च्या पुढे जातो. आणि तशा पद्धतीचा पाऊस जर बरसला तर अंधेरी सबवेच काय, अंधेरीच्या सबवेच्या आजूबाजूचा परिसर म्हणा, पूर्णतः अंधेरी म्हणा, ही पाण्याखाली जाईल की काय अशी सुद्धा भीती व्यक्त करण्यात येते. त्याच्यामुळे केवळ मान्सूनपूर्व पावसाची झलक आपल्याला बघायला मिळालेली आहे. एकीकडे नालेसफाईच्या दाव्यांवरती तर प्रश्नचिन्ह आहेच आहे. मात्र दुसरीकडे अंधेरी सबवेमध्ये तुंबलेलं पाणी हे एका बाजूने नालेसफाई खरोखर पूर्णतः झाली आहे का यावर प्रश्नचिन्ह उभं करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंधेरी सबवेच्या या तुंबण्यावरती अजूनही काहीच कसा तोडगा निघत नाही हा प्रश्न सुद्धा उपस्थित करते. अंधेरी सबवेला लागून असणारा मोगरा नाला हा खरं तर या समस्येचे मूळ आहे. कारण जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, खरं तर आज हलका ते मध्यमच पडलेला आहे, मात्र जेव्हा केव्हा पाऊस पडतो तेव्हा उतारावरनं हे पाणी सरळ अंधेरी सबवेपर्यंत येतं आणि या उताराला अडवण्यासाठी, पाण्याला अडवण्यासाठी कोणताही अडसर नाहीये. त्याच्यामुळे मोगरा नाला आणि अंधेरी सबवे यावरती लवकरात लवकर तोडगा काढला जाणं आवश्यक आहे. बरोबर. आणि तो किती वेळात निघतो हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. मनश्री, धन्यवाद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीस त्यासाठी.